जय मल्हार, जय राजे, उमाज नाईक. मित्रांनो, आपल्या भारत देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी अनेक क्रांतिवीरांनी बलिदान दिले. अशाच क्रांतिवीरांचा आपण इतिहास बघतोय. इतिहास क्रांतिवीरांचा या सिरीजमध्ये यामध्ये आपण सर्वप्रथम बघणार आहोत सुमारे 100 वर्षापूर्वी इंग्रजांविरुद्ध तसेच गावगुंडांच्या अन्यायाविरुद्ध शूरपणे लढलेल्या परंतु इतिहासाने दखल न घेतलेल्या दोन वीरांची सत्य कहाणी म्हणजेच बाजाबाईच्या एक सत्य कहाणी. मित्रांनो यामध्ये आपण भाग 1 ते 8 भाग बघितलेत तर नक्कीच आपण आपल्या चॅनलवरती प्लेलिस्ट आहे, तिथे जाऊन तुम्ही भाग 1 ते 8 पाहू शकता. मित्रांनो, भाग 1 ते 8 पहा. प्रत्येक भाग ही एक सत्य कहाणी आहे, त्यामुळे भाग 1 पासून 8 पर्यंत सर्व भाग पहा, तेव्हाच तुम्हाला ही सत्य कहाणी समजेल. आणि आज आपण पाहणार आहोत भाग 9. भारताचे पहिले आद्य क्रांतिकारक राजे उमाजी नाईक यांना वंदन करून भाग 9ला सुरुवात करूया. यात्रे दिवशी भरल्या यात्रेतून पोकळेवाडीचा बैल डोंगराच्या पायऱ्या उतरून गर्दीतून देवळापर्यंत जात होता. बरोबरीची पोरे बैलाच्या पाठीवरील नगारे वाजवत ज्योतिबाच्या नावानं चांग भलं म्हणत गुलाल खोबरे उधळून ज्योतिबाच्या देवळाला प्रदक्षिणा घालून एक दिवस मुक्काम करून वाडीला परत येत अष्टमीला बैल पोकळेवाडीच्या माळावरील ज्योतिबाच्या देवळा शेजारच्या लिंबाच्या झाडाला बांधून बैलाला सगळी वाडी पुरणपोळ्याचा निवेद चारित असे. तो दिवस त्यांचा यात्रेचा ठरलेला दिवस होता. सगळ्या मुलखात पांगलेली पोकळेवाडी मंडळी यात्रे दिवशी हमखास गोळा होत होती. त्या यात्रेत बाळूनानाला सगळी पोकळेवाडीची वसुली खातेदार मंडळी भेटत होती व एका दिवसात त्याचा शेतसारा 100% वसूल होत होता. पोकळेवाडीची तरणी पोरे बाजरीच्या भाकरी खाऊन ज्योतिबाच्या देवळा फोडल्या चिंचेच्या झाडाखाली दुपारी डुलकी घ्यायला गोळा झाली होती. चिंचेच्या गार सावलीत गोंगडी टाकून त्यांच्या भटकंतीत केलेल्या शिकारीच्या गप्पा चालत होत्या. दुपारचे ऊन चांगलेच रणरणत होते. देवळाभोवतीची खारट तुरट जमीन नांगरून पडली होती. दुपारच्या वेळी रानातील गारगोटीचे कण उन्हामुळे चमचम करीत होते. ज्योतिबाच्या देवळाकडून जाणारी पायवाट सरळ जवळचा ओढा पार करून खोकडवाडला जात होती. ओढ्याच्या पलीकडील काठावरील विहिरी शेजारच्या वावरात पाणी पाजून केलेले कडवाळाचे रान तेवढे हिरवे दिसत होते. ओढ्याकडेला खुरटी करंजाची झाडे व केतकाडाची बेटे होती. तसेच फाड्या निवडुंगाची झाडे पण उंच उंच आपला अंगभर फाडा काढून आपले काटे जवळ येणारे जनावरांना भ्या दाखवीत उभी होती. नांग्या शेराची झाडे पण निरगुडीच्या बेटातून उगवली होती. ओढा पार करून गेल्यावर रस्त्याच्या दोन्ही बाजूला पिंपणीची व सौदंडीची झाडे ओळीने उभी असलेली दिसत होती. ओढ्याच्या काठावरील हिरव्या गवतावर वाडग्यातील मोकळी घोडी आपल्या शेपटीची गोंडे हलवीत चालताना दिसत होती. तसेच वाडीतील कुत्री हाडाच्या शोधात ओढ्याकडेने भटकताना दिसत होती. चिंचेच्या झाडाखाली झोपलेल्या धनगरांच्या पोरापैकी जगू पुकळे त्या कंपत होता. त्याने करंडलेल्या पोरांना मुलखावर असताना घडलेल्या रानडुकराच्या शिकारीचा प्रसंग सांगितला. तो म्हणाला, आमची मेंढरे तांब्याच्या वसंत पाटलाच्या उसा शेजारच्या मोकळ्या वावरात बसली होती. त्या मोकळ्या वावराच्या भोवतीच्या वावरात तुऱ्याला आलेला ऊस होता. मोकळ्या रानातील वावरात मेंढरे बसविली होती. त्यांच्या भोवती वाघर बांधून वावराच्या कडेला संध्याकाळच्या वेळी शेकोटी पेटून बसलेलो होतो. जवळच काठ्या उभ्या करून आपले पाल होते. पालात माझा बारकी चिंगी व आई जेवण करून वाकळत लोळत पडली होती.
आमच्या शेकोटीभोवती रानातले 2 गडी बेडी ओढत बसले होते. खालच्या वाडग्यातील गाणा आमच्या वाडग्याकडे मुद्दाम मला भेटायला आला होता. त्यांची मेंढरे पण कोयनेच्या पुलाकडील वावरात होती. गाणा माझ्याजवळ शेकोटीजवळ बसला होता. त्याला समोरच्या वावरात खुसफुस ऐकू आली व उसाचा तुरा एकदम हल्ल्यासारखा दिसला. गाणा ताडकन उठला, उभा राहिला व तो बारकाईने हलणाऱ्या उसाच्या तुऱ्याकडे पाहू लागला. खुसफुस वाढल्याची व उसाचा तुरा जास्त हलायला लागल्याचे गणाला दिसले. त्याने आम्हा सर्वांना त्या बाजूला बोट दाखवून खून करून म्हणाला, बहुतेक रानडुकर उसात शिरला असावा. आम्ही पण त्याच्या म्हणण्यावर विश्वास ठेवून आमची जागा सोडली. पालातून 2 कुऱ्हाडी व काठ्या आणून सगळ्यांच्या हातात घेतल्या. रानडुकराची मुसंडी बसली तर माणूस जागेवरच डोळे पांढरे करणार याची जाणीव होऊन आम्ही बांधावर येऊन उभे राहिलो व हलणाऱ्या उसाच्या तुऱ्याकडे डोळे फाडून बघत जरा पांगून उभे राहिलो. गाणा माझ्या पलीकडे उभा होता. त्याचे समोर उसाने भांग दिल्यासारखे तुरा हलायला लागला. गणाला वाटले आपल्या दिशेनेच जनावर चाल करून येत असावे. या विचाराने तो बांधावरून खाली उतरून 2 पावले पाठीमागे सरला व वाडग्याकडे तोंड करून सरळ पळत सुटला. पळता पळता धोतर सुटून व धोतरात पाय अडकून तो मोकळ्या वावरात तोंड घशी पालथा पडला. माझे त्या निम्म्या वावरातील हलणाऱ्या तुऱ्याकडे व निम्मी गाण्याकडे होते. इतक्यात 2 कोल्ही उसातून पळतच बाहेर पडली व शेजारच्या वावरातील उसात गडप झाली. गाणा वावरात तोंड घशी पडला होता. तो कसा तरी उठला व सुटलेले धोतर जागेवर टाकून नुसत्या लंगोटीवरच वाडग्याकडे पळत सुटला होता. तो थेट पालापाशी जाऊन धापा टाकत थांबला. त्याला डुकराची मुसंडी आपल्या अंगावर येत आहे असा भास झाला होता. कोल्हे पळून गेल्यावर आम्ही बांधावरून उतरून मेंढराच्या वाघरीजवळच्या शेकोटीपाशी आलो. येताना मी वावरात पडलेले गणाचे धोतर आणले होते. ते त्याच्या अंगावर भिरकावले. गणाला धड बोलता येत नव्हते. तो पुरता घामाने भिजला होता. आम्ही सगळी त्याच्याकडे बघत पोट धरून हसत शेकोटीभोवती येऊन बसलो. जगूची कथा ऐकून चिंचेच्या झाडाखाली कलंडलेली सगळी पोरे खो खो हसतच घोंगड्यावर येऊन बसली. 3ऱ्या पाऱ्याला उन्हाचा रट कमी झाला होता. पोरांनी आपली घोंगडी झटकली व ती घोंगडी खांद्यावर टाकून वाडीच्या दिशेने चालली होती. मागे जगू व शिरपा असे दोघेच चिंचेच्या झाडाच्या बोडक्याच्या सावलीला राहिली. जगू शिरपाला म्हणाला, आज आपण रात्रीला पलीकडच्या उंबरनळीच्या वावरात ससे पकडायला जाऊ. माझ्याकडे सशाचे वाघर आहे. मी तांब्यावरून येताना आणले आहे. 2 ससे पाडून चांगले खरपूस मेजवानी करू. शिरप्याने पण त्याला होकार दिला व ते दोघे घोंगडी घेऊन झाडाच्या सावलीतून सरळ वाडीत आपल्या घरी गेली. मित्रांनो, हा होता भाग 9. आपण पाहतोय इतिहास क्रांतिवीरांचा बाजा बायजा एक सत्य कहाणी. मित्रांनो, आजचा भाग जरासा थोडासा जास्त मोठा झालाय, तर भाग शेवटपर्यंत बघा आणि आपला इतिहास, आपल्या क्रांतिवीरांचा इतिहास जगासमोर मांडण्यासाठी प्लेलिस्ट जास्तीत जास्त शेअर करा आणि आपले व्हिडिओ देखील इतरांना शेअर करा आणि बघत चला इतिहास क्रांतिवीरांचा बाजा बायजा एक सत्य कहाणी. मित्रांनो, असेच आपण अनेक क्रांतिवीरांनी बलिदान दिले त्या सर्वच क्रांतिकारांचा इतिहास पाहणार आहोत. तर आपल्या चॅनलला सपोर्ट करा, जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा. चला तर मग भेटूया पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन भागासह.
उद्या आपण पाहणार आहोत बाजा बैजा एक सत्य कहाणी भाग 10. इतिहास क्रांतीवीरांचा बाजा बैजा एक सत्य कहाणी.